नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, KTHM महाविद्यालय भूगोल विभाग. आपण मागच्या लेक्चरमध्ये जैव विविधता आणि तिचे संरक्षण यामध्ये आपण जैव विविधतेचा ऱ्हास, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये जे विविध मुद्दे बघितले त्या ठिकाणी त्याची संकल्पना असेल, अर्थ असेल किंवा व्याख्या असेल किंवा तिची आर्थिक क्षमता असेल यावरती आपण चर्चा केली आहे. आज आपण जैवविविधतेचा ऱ्हास, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला बघितलं तर जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशापैकी भारत एक देश आहे. आता संपन्न जैवविविधता म्हणजेच आपण जर बघितलं संपन्न म्हणजे काय, तर अगदी भरपूर आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विविधता, म्हणजेच त्या ठिकाणी जंगलं असतील किंवा वाळवंटी प्रदेश सुद्धा असतील आणि त्यामध्ये सजीवांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे वेगवेगळे सजीव, त्यामध्ये विविधता असणे, त्याला आपण संपन्न जैवविविधता असं म्हणतो. आणि त्यापैकीच म्हणजे अशा संपन्न प्रदेशापैकीच भारत एक असा संपन्न असा देश आहे. म्हणजेच भारतामध्ये थरसारखा वाळवंटी प्रदेश असेल, हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या सूचिपर्णी वृक्षांची जंगले असतील, नेपाळच्या सीमेजवळील तराईचा प्रदेश असेल किंवा ईशान्येकडील ब्रह्मदेशापर्यंत पसरलेली निर्भीड अरण्य असतील, सागराजवळील खारफुटीची राने असतील किंवा जंगले असतील, आणि त्याचबरोबर अंदमान आणि निकोबार या प्रदेशाचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. तसेच लक्षद्वीप सारखी द्वीपकल्पे सुद्धा या बहुविध परिसंस्थांमुळे भारतात विपुल जैव संपदा ही त्या ठिकाणी आढळून येते. पश्चिम घाट किंवा सह्याद्रीच्या डोंगर माथा यापैकीच एक आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील पश्चिम घाट असेल किंवा सह्याद्रीचा डोंगर माथा असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जैवविविधता ही मोठ्या प्रमाणावर आढळून येते. सागरांचे सानिध्य, कमी जास्त पर्जन्यमान, मृदा प्रकार, भूसागरीय स्तर यांचा वनांवर झालेला परिणाम व त्यामुळे निर्माण झालेली विविधता याचा एकत्रित परिणाम म्हणून येथे अधिवासाची विविधता आढळते. म्हणजेच आपण सगळे जर बघितले या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी सागराचं सानिध्य असेल, मृदेचा प्रकार असेल किंवा मृदा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या अधिवासाची विविधता ही प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. आता घाटमाथ्यावरील जांभ्याची पठारे असतील किंवा अशीच एक नाजूक परिसंस्था आहे त्या ठिकाणची, आणि सिरोपेजियासारख्या दुर्मिळ वनस्पतींच्या प्रजाती काही विशिष्ट बेडकांच्या प्रजोत्पादनाची ठिकाणे अशा सड्यांवर आढळून येतात. दुर्दैवाने अशी पठारे लोह, बॉक्साईट सारख्या खनिज संपत्तीने विपुल असल्याने खाणींची शिकार त्या ठिकाणी होत आहे. भारतात पिकांच्या
पाळीव प्राण्यांच्या हजारो जाती आढळून येतात. त्या काही अचानक किंवा आपोआप तयार झाल्या नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्ष स्थानिक जमातींनी किंवा शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाला अनुकूल जाती निवडून त्याची प्रयत्नपूर्वक जोपासना केलेली आहे. म्हणूनच हा जैवविविधतेचा फुलारा आज फुललेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं, आपण कुठल्याही प्रदेशामध्ये गेलो, म्हणजे भारतात असेल किंवा भारताबाहेरील प्रदेश असतील, त्या ठिकाणचे स्थानिक असतील किंवा त्या ठिकाणचे शेतकरी असतील, त्यांनी त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीला अनुकूल अशा जाती त्या ठिकाणी निवडल्या आणि त्यांची मोठ्या कष्टाने त्या ठिकाणी जोपासना केली. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील किंवा त्या ठिकाणचे प्राणी असतील आणि त्यांची जोपासना करून आज मोठ्या प्रमाणावर जैवविविधता या स्थानिक लोकांच्या असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे ही त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजेच आज त्या ठिकाणी जैवविविधतेचा फुलारा हा फुललेला आपल्याला दिसून येतो. सद्य परिस्थितीत केवळ उत्पादन वाढ हे एकच ध्येय समोर ठेवल्याने इतर घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे. आता म्हणजेच काय केलेलं आहे, आजची परिस्थिती आपण जर बघितली, सध्याची परिस्थिती, तर केवळ आणि केवळ फक्त उत्पादन वाढ हे एकच ध्येय, म्हणजेच त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस असेल किंवा शासन असेल, यांनी हे ध्येय समोर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे इतर घटकांकडे काय झालं, दुर्लक्ष झालं. कारण जर आपण बघितलं, ही वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढ हेच ध्येय समोर ठेवलेलं आहे. आर्थिक उत्पादन देणाऱ्या वाहनांचा भरमसाठ प्रचाराच्या नादात स्थानिक वाहन हळूहळू कालबाह्य झाले आहेत. म्हणजे स्थानिक वाहन म्हणजेच काय, आपल्या पारंपरिक ज्या जाती होत्या त्या काय झाल्या, कालबाह्य झाल्या. आणि म्हणजेच त्या ठिकाणी समजा आज सगळे हायब्रिड जाती म्हणजेच किंवा सुधारित बी बियाण्यांचा वापर त्या ठिकाणी आज वापरला जातो आणि त्यामुळे काय झालं, मग त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक जाती म्हणजे प्रत्येक पिकाची जी आपण त्याला म्हणतो गावठी वगैरे असं म्हणतो आपण त्याला, तर त्या सर्व जाती आज नाहीशा झालेल्या आहेत. विशेषतः रोग प्रतिकारक शक्तीसाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाहनांचा संकर किंवा जनुकीय संकरण आज हे केलेलं आहे. जुने पारंपरिक वाहन वापरून करतात, त्यामुळे असे स्थानिक वाहन नमुने म्हणजेच आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मानवाच्या विविध कृतींचा जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होतो. उदाहरणार्थ खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर हा बदलू शकतो. त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडू शकतात किंवा त्यामुळे ते बदलू शकतात. आपण जर बघितलं तर सजीव आणि निर्जीव घटकांचा संबंधही त्यामुळे त्या ठिकाणी बिघडतात. विविध मानवी प्रक्रिया आणि कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम हे करत असतात. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यासाठी ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न हा चालू असतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्यामुळे नष्ट होतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं, आज स्थानिक वाहन आपण म्हणतो त्याला म्हणजे गावठी, तर आज पूर्णपणे ते जवळजवळ बऱ्याचशा प्रदेशातून हद्दपार झालेले आहे. तर आपण जर बघितलं, अकोले तालुक्यातील म्हणजे नगर जिल्हा अकोले तालुक्यातील राईबाई पोपाळे यांनी स्थानिक वाहन जतन करण्याची लायब्ररीज त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे आणि आपल्याला तिथं आज जर आपण गेलो तर आपल्याला सर्व प्रकारचे स्थानिक वाहन त्यांच्याकडे मिळतात. म्हणजेच त्यांच्या या प्रयत्नातून त्या ठिकाणी या बी बियाण्यांची बँक त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक वाहन आज त्या ठिकाणी जतन केले जातात आणि त्यांना या कार्यासाठी त्यांचं कौतुक म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा त्यांचा
गौरव झालेला आहे हे आपल्यास सांगता येतं. आता आपण जर बघितलं एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होण्यासाठी ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत हे मानवी क्रिया आणि कृती हे त्या ठिकाणी चालू असतात आणि त्याचा परिणाम त्यावरती होतो आणि त्यामुळे म्हणजेच एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत हे चालू असतं. उदाहरणार्थ ठाणे, अहमदाबाद शहरात पाणथळ जागावर भराव टाकून वस्त्या उभारण्यात आल्या आणि त्यामुळे बेसुमार व अधिवासातील बदलामुळे भारतीय चित्त्यांची प्रजातीच त्या ठिकाणी नष्ट झाली. त्या ठिकाणी चित्त्यांची झाली आहे. त्या ठिकाणी ॲक्च्युली चित्ता जो प्राणी आहे त्या चित्त्या प्राण्याची प्रजातीच आज भारतातून हद्दपार झाली आहे किंवा नष्ट झाली आहे हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा जैवविविधतेचा ऱ्हास कशा प्रकारे म्हणजेच लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी हे या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये चर्चेद्वारे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी माझा मेल दिलेला आहे prabhakar.jadhav@kthmcollege.ac.in यावरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. धन्यवाद.